धन्यवाद. प्रभू स्तुती असो. त्याच्या नावाला धन्यवाद देऊन आपण एका संदेशाला सुरुवात करूया. आणि एक विषय आपला घ्यायचा आहे आणि तो विषय आहे वेतन. त्यासाठी प्रार्थनापूर्वक आपण वचनाकडे जाऊया. आणि बायबलमध्ये प्रगटीकरण शेवटचं पुस्तक, शेवटचं पान, आणि शेवटचं जर पान काढलं आपण तर त्याचा 22वा अध्याय आणि याचं 12वं वचन पहा. मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्या जवळ वेतन आहे. वेतन, तर वेतन हा विषय आपल्याला घ्यायचा. वेतन, वेतन म्हणजे मजुरी. वेतन म्हणजे मजुरी. आता वेतन प्रत्येकाने जे काम केलेलं असतं त्या कामाची मजुरी परमेश्वर देणार आहे. कधी आपण याच्यावर विचार केलाय का? वेतन म्हणजे काय, कोणती मजुरी आहे, कोणतं काम आहे, हे कशाचं काम आहे, कसं कसं तो प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे फळ देणार आहे, याच्यावर कधी विचार केलाय का? परंतु आता मी तुम्हाला या वचनावर, प्रगटीकरणाचा 22वा अध्याय 12वे वचन जे आज आपण आता वाचलं, त्याच्यावर तुम्ही प्रार्थनापूर्वक विचार करावा. म्हणून कृपा करून तुम्ही स्वतः हे बायबल जवळ घ्या आणि प्रगटीकरणाचा 22वा अध्याय याचं 12वं वचन काढा आणि ते वाचा. ते वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. तसं ते समजणार नाही. म्हणून जर कोणता बी विषय आपल्याला समजून घ्यायचा तर बायबल काढून ते वाचून पाहूनच आपल्याला तो समजत असतो. म्हणून कृपा करून सर्वांनी बायबल काढा आणि बायबल काढून ते बायबल मधले वचन तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यानं पहा आणि वाचा. तर हा विषय तुम्हाला कळेल आणि तो विषय तुमच्या पक्का हृदयामध्ये राहील. आणि प्रभू तुम्हाला सर्वांना हा विषय कळण्यासाठी एक त्याचा आत्मा देऊ, पवित्र आत्मा जो आहे तो मार्गदर्शन करो तुम्हाला. आणि तुम्हाला या वचनाच्या म्हणजे या विषयानं तुम्हाला सर्वांना हर्षभरीत परमेश्वर करो. म्हणून आज मी तुम्हाला परमेश्वराच्या चरणाजवळ घेऊन चाललो. वेतन, आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या प्रत्येकाला 3 शरीरे असतात. या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि ह्या बायबलमध्ये त्या लिहिलेल्या आहेत. प्रत्येकाला 3 शरीरे असतात. जसं याच्या थेसलोनिकराचे जे पहिलं पत्र काढलं आणि याचा 5वा अध्याय पाहिला ना, थेसलोनिकराचे पहिले पत्र आणि याचा 5वा अध्याय, थेसलोनिकराचे पहिले पत्र आणि याचा 5वा अध्याय जर आपण काढला आणि 5व्या अध्यायाचं 23वा वचन मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा. थेसलोनिकराचे पहिले पत्र 5वा अध्याय. शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी पूर्णपणे राखली जावोत, असं पौलानं थेसलोनिकराच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. 5वा अध्याय 23व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे की आपल्या प्रत्येकाला, मानवाला, म्हणजे फक्त ख्रिश्चन लोकांचं मी सांगत नाहीये, तर पृथ्वीवरील सर्व ही मानवजात आली आणि येते आणि आहे अशा सर्व माणसाला शरीर असतं. शरीर, जीव आणि आत्मा हे असतं. शरीर, जीव आणि आत्मा या 3 गोष्टी आपल्याला असतात. आज मी तुमच्या पुढे उभा आहे, तुम्ही पण देहामध्ये आहेत, तर तुमच्यामध्ये 3 देह असतात. सजीव म्हणजे मानवामध्ये 3 देह असतात. या विषयीचा संदेश मी दिलेला आहे याच्या आधी लेखी स्वरूपामध्ये. 3 शरीरे असतात माणसांना आणि या 3 शरीराविषयी तुम्हाला माहिती असायला पाहिजे, कारण हे सर्व काही बायबलमध्ये लिहिलेले. प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक वचन काढून आपण त्याचं विश्लेषण करू शकत नाही. ते बायबल वाचल्यानंतर त्याच्यात ते लिहिलेलं आहे. आता हे सारं काही बायबलमध्ये लिहिलेलं आहे, ते वाचल्यानंतरच ते आपल्याला कळतं. आपल्या प्रत्येकाला 3 शरीर आहेत. म्हणून आता बघा, जेव्हा आपण एखाद्याचं नाव विचारतो त्यावेळेस संपूर्ण नाव म्हणजे काय, तर संपूर्ण त्या देहाचं नाव असतं. म्हणजे काय, शरीराचं म्हणजे आपल्या
शरीराला जे नाव दिलेलं असते पहिल्या प्रथम आपण ते नाव घेत असतो. त्याच्यानंतर 2 नंबरचं नाव ज्यानं जीव निर्माण केला, ज्याचं रक्ताचं नातं आहे असे वडिलाचं नाव मध्ये असतं, आणि आडनाव जे असतं ते आत्म्याला दिलेलं असतं. तर हे म्हणजे बायबलमध्ये जे शब्द आलेले तर याचा काही उद्देश आहे परमेश्वराने तुम्हाला समजावून सांगण्याचा. तर हे जे 3 शरीरे असतात ना, तर हे 3 प्रकार जे आहेत आपल्या शरीरामध्ये, शरीर, जीव, आत्मा. तर जीव म्हणजे रक्तामध्ये जीव असतो आणि आत्मा असतो आणि शरीर असतं, आणि हे जे प्रकार आपण पाहतो हे 3 देह आपल्यामध्ये असतात, परंतु ते आपल्याला दिसत नाही. जेव्हा आपण एकमेकाला पाहतो तर आपल्याला ते एकच वाटतं, परंतु तसं नाहीये. जेव्हा माणूस मरतो ह्या पार्थिव देहानं, त्यावेळेस त्याच्यातून 2 देह म्हणजे जीव आणि आत्मा निघून गेलेला असतो, आणि तो त्याला देह असतो, तो देवदूत त्याला उचलून घेऊन जातात त्याला. तर ही गोष्ट म्हणजे आपण सहसा असं आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही, माणूस मेल्यानंतर त्याला उचलून घेऊन जातात असं नाहीये. तर परंतु त्याला उचलून 2 देवदूत घेऊन जात असतात. तर तो भाग वेगळा आहे. आता बघा याच्यामध्ये शरीर आणि जीव, आत्मा. आता हे जे शरीर असतं ना, तर या पहिलं जे शरीर असतं म्हणजे याला पार्थिव देह म्हणतात. याच्याविषयीचं वर्णन पौलानं करिंथकराचे पहिले पत्र याचा 15 अध्याय 40 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, 2 शरीरे असतात माणसाला. 2 शरीर असतात, एक पार्थिव देह आणि एक स्वर्गीय देह. स्वर्गीय देह, पार्थिव देह आणि स्वर्गीय देह, हे 2 देह तर पौलानं सांगितलेले आपल्याला. त्याच्यानंतर तिसऱ्या देहाविषयी प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेला आहे. तो म्हटला जेव्हा तो मरणातून उठला आणि दार बंद असताना तो आत आला, त्यावेळेस तो काय म्हटला त्या लोकांना की बघा मला हाड आणि मांस आहे पण भूताला नसतं. म्हणजे त्याला देह असतो पण हाड मांस नसतं. म्हणजे हाड मांस नसलेला असा एक देह आहे, त्याला अदृश्य देह म्हणतात, त्याला आपण आत्मा म्हणतो. हाड मांस नसलेला म्हणजे तो आहे अदृश्य देह. हे 3 देह आहेत, स्वर्गीय देह, पार्थिव देह, स्वर्गीय देह, अदृश्य देह. हे 3 देह आपल्यामध्ये असतात. आता बघा याच्यामध्ये हा जो स्वर्गीय देह आहे, हा पार्थिव देह, ह्या पार्थिव देहामध्ये हाड, मांस आणि रक्त असतं. पार्थिव देहामध्ये म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये हाड, मांस आणि रक्त असतं. स्वर्गीय देहामध्ये फक्त हाड आणि मांस असतं, रक्त नसतं. रक्त राहत नाही. स्वर्गीय देहाला रक्त नसतं, त्याला फक्त हाड आणि मांस असतं. आणि अदृश्य देहाला काहीही नसतं, काहीच नाही. म्हणजे काहीच नाही म्हणजे हाड, मांस आणि रक्त नाही, परंतु देह असतो. हाड, मांस, रक्त हे काही नाही तरी देह असतो, असा एक देह आहे, त्याला अदृश्य देह असं म्हटलेलं आहे. तर बघा आता हे जे देह आहेत, पार्थिव देह, स्वर्गीय देह आणि अदृश्य देह. पार्थिव देह, स्वर्गीय देह, अदृश्य देह हे 3 देह आहेत, आणि या 3 देहावर देवाचे राज्य असतं, आणि ते बायबलमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही जर बायबल वाचला असेल तर तुम्हाला देवाचे 3 राज्य सापडले असतील. आता हे जे आपण पार्थिव देहात आहेत, आता मी तुमच्या समोर उभा आहे पार्थिव देहामध्ये. तर पार्थिव देहामध्ये कोणतं राज्य चालू आहे आज? 3 राज्यामधले, देवाचं, ख्रिस्ताचं आणि स्वर्गाचं, असे 3 राज्य बायबलमध्ये शब्द आलेले आहेत. ते योगायोग नाही किंवा असं टाकले म्हणून टाकलं, ते देवाचं आत्म्याने लिहिलेलं पवित्र शास्त्र आहे. आणि ते समजण्यासाठी आपल्याला प्रत्येकाने प्रत्येक शब्दावर विचार करायला पाहिजे, ते शब्द का आलेले आहेत. जे पार्थिव देह आहेत, ह्या पार्थिव देहावर म्हणजे आता आपण मातीचा देह आहे, ह्या देहावर देवाचं राज्य आहे. देवाचे राज्य, पार्थिव देहावर देवाचे राज्य असतं. हा जो पार्थिव म्हणजे शरीर, या शरीरावर सध्या आता आपण देवाच्या राज्यामध्ये येतो. तर मग लोकांनी विचारलं मग देवाचं राज्य कुठे आहे? तर ते म्हटलं देवाचं राज्य इकडे तिकडे असं नाही, ते अदृश्य याच्यात रूपात येतं. ते बघा देवाचं राज्य तुम्हात आहे, दृश्य रूपामध्ये. ते तुम्हाला असं दिसणार नाही, असं तुमच्या डोळ्याला दिसणार नाही, तर ते तुमच्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रार्थनेला बसता, जिथे 2 किंवा 3 तेथे मी असतो, ते असतं देवाचं राज्य. म्हणजे जे लोक त्याच्या नावास्तव एकत्र येतात ते देवाच्या राज्यामध्ये असतात. आणि हे देवाचं राज्य जे असतं
ख्रिस्त येईपर्यंत म्हणजे 6000 वर्षापर्यंत हे देवाचं राज्य चालू राहणार आहे. 6000 वर्ष म्हणजे आदामापासून तर ख्रिस्ताचे चोरासारखे येईपर्यंत, म्हणजे आता ते रूपांतरासाठी येणार आहेत तिथपर्यंत 6000 वर्ष होतात. 6000 वर्ष, या 6000 वर्ष झाल्यावर तो येतो आणि मग हे राज्य संपतं. बघा, जेव्हा जगाचा तो शेवट करतो, न्याय करतो, तेव्हा हे राज्य संपतं, म्हणजे पार्थिव देहाचं. म्हणजे हा देह नसतो माणसामध्ये, हा देह निघून जातो. त्याच्यानंतर मग कोणता देह येतो, तर त्याच्यानंतर येतो स्वर्गीय देहाचं राज्य आहे. बरं का, हे जे स्वर्गीय देह असतो तो हाड आणि मांसाचा असतो. तर या स्वर्गीय देहाचं राज्य ते असतं ख्रिस्ताचं राज्य, ख्रिस्ताचे राज्य. हे सर्व गोष्टी ही देवाचं राज्य लुकामध्ये लिहिलेलं, ख्रिस्ताचं राज्य 21 मध्ये लिहिलेलं आहे. आणि याच्यानंतरचे जे राज्य आहे, पुढचं तिसरं राज्य आहे ते आहे देवाचे, ख्रिस्ताचं आणि स्वर्गाचं. स्वर्गाचे राज्य, स्वर्गाचे राज्य मत्तईमध्ये लिहिलेलं आहे. तर हे जे आहेत ना, देवाचे, ख्रिस्ताचे आणि स्वर्गाचे 3 राज्य आहेत. म्हणजे ते शब्द इकडे तिकडे लिहिलेले आहेत, परंतु त्याची सांगड प्रभू देव आत्मा देऊन ती सांगड घालत असतो. तीच आज मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे की शरीरावर देवाचं राज्य असतं, जीवावर ख्रिस्ताचं राज्य असतं आणि आत्म्यावर स्वर्गाचं राज्य असतं. आता बघा, याच्यामध्ये जेव्हा माणूस मरतो, म्हणजे जेव्हा पृथ्वीचा नाश होईल त्यावेळेस तो सर्व लोकांना, सर्व ज्यांना त्या राज्यामध्ये घेऊन जायचं, म्हणजे ख्रिस्ताच्या राज्यामध्ये घेऊन जायचंय. त्या ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जे लोक जातील ते सर्व स्वर्गीय देहामध्ये असतील. म्हणजे त्या लोकांना हाड आणि मांस असेल, हाड आणि मांस असेल. तर हाड आणि मांस असा जो देह असेल तो स्वर्गीय देह, आणि ह्या जो स्वर्गीय देह असेल तो ख्रिस्ताचा. आणि हे ख्रिस्ताचं राज्य कुठं लिहिलेलं आहे, किंवा ख्रिस्ताच्या राज्यात काय असेल, तर ते ख्रिस्ताचं राज्य लिहिले आहे यशया 65 मध्ये. यशयाचं जे आपण जुना करार काढला तर यशया 65 मध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. ख्रिस्ताच्या राज्य असेल ते 1000 वर्षाचं, 1000 वर्षाचं. तर ह्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये जे लोक जातील ते धन्य असतील. आणि त्या लोकांना 1000 वर्षाच्या राज्यामध्ये प्रभू एक संधी देत असतो शिकण्यासाठी. आणि 1000 वर्ष संपल्यानंतर परत न्याय आहे, आणि जेव्हा तो न्याय होतो त्यावेळेस स्वर्गीय देव, पार्थिव देह नसतो, स्वर्गीय देह नसतो, त्यावेळेस असतो आत्मा, म्हणजे अदृश्य देह. आणि मग तुम्हाला अदृश्य देहामध्ये जायचंय की जी परमेश्वराची योजना आहे अनंतकाळच्या जीवनामध्ये. अनंतकाळच्या जीवनामध्ये कोणतंही शरीर नसतं, आत्मा असतो, कारण देव आत्मा आहे आणि तुम्हाला आत्म्यात जायचंय. म्हणून हे दोन्ही देह टाकायचे आपल्याला. आज आपण पार्थिव देहामध्ये आहोत, तो टाकायचा, त्याच्यानंतर स्वर्गीय देह धारण करायचा, स्वर्गीय देह टाकायचा आणि नंतर आत्म्यामध्ये जायचं. ही बायबलची शिकवण आहे. म्हणून आता इथं काय होतं, तर ह्या स्वर्गीय देहामध्ये, म्हणजे स्वर्गीय देह कसा तयार होतो माणसाचा, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येतो, मेलेले जे लोक आहेत त्यांना तो उठवतो. कोणत्या देहाच्या लोकांना उठवतो, आदामापासून जेवढे लोक मेलेले आहेत, आणि जे लोक आदामापासून बरं का 6000 वर्ष, म्हणजे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त उठवायला येईल, तेसनीकराच्या पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये पौलाने ते सांगितलंय तुमचं पुनरुत्थान होणार आहे. म्हणजे एक आता दुसरं पहिलं पुनरुत्थान कधी झालं, तर प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर गेला त्यावेळेस 4000 वर्ष, म्हणजे आदामापासून ख्रिस्तापर्यंत जे 4000 वर्ष झाली होती, ते सर्व नीतिमान लोकांचे त्यांनी सुवार्थ सांगितलं. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला अशा नीतिमान लोकांना त्यानं बाहेर काढलं. तर त्यावेळेचे जे पुनरुत्थान झालं ते पहिलं पुनरुत्थान आहे. आता पहिल्या पुनरुत्थानाचे 4 टप्पे आहेत. आता ह्या पहिल्या पुनरुत्थान जे आहे ख्रिस्तानं केलं, अजून एक पुनरुत्थान आहे बघा, आणि ते आता ते पौलाने लिहिलेलं आहे की ते ख्रिस्त येईल आणि तू मेलेले लोक असं उठवले. तेसनीकराचे पहिले पत्र 5 अध्यायामध्ये ते लिहिलेलं आहे बघा 15 वचनामध्ये, की प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस तो त्या लोकांचे पुनरुत्थान करील. पहिल्याच पुनरुत्थान हा दुसरा भाग आहे बघा. पहिल्या पुनरुत्थानात दुसरा भाग पौलाने तेच सांगितलं, ख्रिस्त येईल आणि तुमचं रूपांतर करील, म्हणजे पुनरुत्थान करेल. आणि जेव्हा लोक मरणातून उठतील आदामापासून, तर जे लोक आहेत का बघा, आता हे कोणते लोक आहेत, ज्या लोकांनी जीवानं चांगलं काम केलंय अशा लोकांना तो त्यांचं रूपांतर करणार आहे. ते लोक ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जाणार आहे. जे लोक, कोणते लोक ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जाईल, ज्या लोकांनी जीवानं चांगलं काम केले असे ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जाईल.
परंतु रूपांतर कोणाचं करतो, तर इथपर्यंत रूपांतर झालेलं आहे. परंतु आता मला तुम्हाला हे सांगतं की जे 6000 वर्षाचं जे लोकांचं रूपांतर करणार आहे, तर पहिला टप्पा जो आहे आदामापासून 4000 वर्षाचा झालेला आहे. 4000 वर्षाचा तो झालेला आहे ख्रिस्तापर्यंत. त्याच्यानंतर ख्रिस्तापासून म्हणजे 33 सालापासून तर ख्रिस्त येईपर्यंत 2000 वर्ष व्हायला पाहिजेत. या 2000 वर्षामध्ये तो परत एकदा तो लोकांचं पुनरुत्थान करतो. पुनरुत्थान म्हणजे आदामापासून 4000 वर्ष झाले ते झालं पहिलं. त्याच्यानंतर त्याच पहिल्या पुनरुत्थानाचा दुसरा भाग आहे की 2000 वर्षाच्या लोकांचं रूपांतर करणार आहे. 2000 वर्षांच्या 4000चा झाला, आता 2000चा. आता 2000चं तो करतो त्यावेळेस काय होणार आहे बघा. त्यावेळेस लोकांना तो उठवणार. जसं योग म्हटलं होतं का माझी त्वचा छिन्न विछिन्न जरी झाली तर मी ख्रिस्ताला देह विरहित म्हणजे देह नसला तरी माती जरी झाली तर मी त्याला पाहणार. म्हणजे कोणत्या तो आत्मिक नेत्राने पाहणार होता असं ते तो दाखवतो. म्हणजे स्वर्गीय देहाने तो पाहणार होता असं त्याला म्हणायचं होतं. आज तसाच प्रकार आपल्यामध्ये पण आहे. पण जेव्हा तो रूपांतर करेल तर ज्या लोक रूपांतरा म्हणजे त्या लायकीचे असतील, म्हणजे देवाच्या हिशोबाप्रमाणे ते जे लोक त्या लायकीचे असतील त्या लोकांचं ज्या लोकांचं तो रूपांतर करेल ते लोक 1000 वर्षाच्या राज्यामध्ये जातील. हे 1000 वर्षाच्या राज्यामध्ये. तर हे त्यावेळेस ख्रिस्ताचं राज्य असेल. यशा 65 मध्ये म्हणते. आणि स्वर्गाचं राज्य हे संपल्यानंतर स्वर्गाचं राज्य होतं आणि ते लिहिलेलं आहे प्रगटीकरणाचा 22व्या अध्यायामध्ये. हे स्वर्गाचं राज्य तिथून चालू होतं. तर असे हे तुम्हाला मला हे सांगायचं की आपल्याला 3 देह असतात. पार्थिव देह, स्वर्गीय देह, अदृश्य देह. या 3 देहाची काम वेगवेगळे येतं. म्हणजे काय, जसं तुम्ही काम करताल तशी तुम्हाला तशी मजुरी मिळत असते. हा आपला विषय आहे. म्हणजे वेतन. मजुरी म्हणजे वेतन. मग आपल्याला तो वेतन देणार आहे. आपल्याला सर्वांना वेतन देणार आहे. म्हणजे 3 जर देह आहेत आपल्याला तर हे 3 देह वेगवेगळे असे काम करत असतात. म्हणजे काय की हा जो आज आपण पार्थिव देह, मग पार्थिव देहाचं एक काम आहे. आणि ते कोणतं काम आहे तर ते लिहिलेलं आहे गलती कराचे पत्र 5वा अध्याय आणि याचं 19वा वचन जर आपण काढलं. गलती कराच पत्र 5वा अध्याय याचं 5वा अध्यायाचं 19 वचन 5:19. देहाची कर्मे तर उघड आहेत असं लिहिलेलं आहे. देहाची कर्मे तर उघड म्हणजे देह जे कर्म करतो ते उघड आहेत. ते दिसतात आपल्याला. देहाची कर्मे उघड आहेत. आणि ती काय तर जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटकी, वैर, कलह, मत्सर, राग, तट. देहाची कर्मे तर उघड आहेत तीही की जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, तुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. असा शब्द आलेला बघा याच्यामध्ये. अशी कर्मे करणार देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि म्हणून वतन म्हणजे वतन जे तुम्हाला त्यांनी वायदा केलेला आहे की मी तुम्हाला वेतन देणार आहे. तर जर तुम्ही ह्या शरीराने म्हणजे पार्थिव देहाने तुम्हाला काहीतरी काम करायचंय. आपण जेव्हा एखादं काम करतो त्यावेळेस आपल्याला मजुरी म्हणजे पैसे दिले जातात, पगार दिला जातो. तसाच तो पगार देणार आहे. पण पहिला जो देह आहे तुमचा पार्थिव देह, या पार्थिव देहाचं एक काम आहे. कोणतं काम आहे तर हे काम आहे. तर ते काम तुम्ही करायचं. म्हणजे काय, ते जे गलती करायच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही वागले. बघा याच्यामध्ये जर सांगतो ते तुम्ही तट, राग, भेद ह्या ज्या गोष्टी आहेत याप्रमाणे जर तुम्ही वागले तर तुम्हाला एक वेतन मिळणार आहे. वेतन म्हणजे पगार काय देणार आहे तो तुमचं पुनरुत्थान करणार आहे. पुनरुत्थान म्हणजे रूपांतर. म्हणजे तुम्हाला मरणातून तो उठवणार. मरणातून म्हणजे झोपलेल्या लोकातून, मेलेल्या लोकातून जे झोपलेले म्हणजे ज्यांच्या ठाई पवित्र आत्मा आहे अशा लोकांना तो उठवणार. त्याला झोपी गेले असं म्हटलेलं. म्हणून ख्रिस्ती धर्मामध्ये जे माणसं मरतात त्यांना झोपी गेले हा शब्द लागू होतो. कोणाला, सर्वच ख्रिश्चन लोकांना नाही, तर ज्यांच्या ठाई पवित्र आत्मा असतो तो माणूस झोपलेला असतो असं बायबल शिकवतं आपल्याला. पुनरुत्थान. तर हे जे पुनरुत्थान होणार आहे तर हे पुनरुत्थान कोणाचं होणार तर जे लोक असं चांगलं काम करतील, कसे ज्यांच्यामध्ये हा प्रकार नसेल,
रात तट फुटी पक्षभेद हेवा दारोबाजी रंगेलपणा ह्या ज्या गोष्टी येतात असं याच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आता हे जे आपण पाहतो गलती करायच्या पत्राचा 5वा अध्याय 19 वचन हे जे तुम्हाला वाचून दाखवले याच्यामध्ये पाहिलं तर तुमच्या हे लक्षात येईल की हे तर सर्वच लोक करतात. म्हणजे कोणीही असं हे नाही का बाबा जसं तो बायबलच्या हिशोबाप्रमाणे ज्यावेळेस आपण वागतो आणि असं सांगितलेलं आहे बायबल आपल्याला हे शिकवतं का तुम्ही असं करू नका असं करू नका हे जरी सांगितलं आणि हे सांगणार आता समजा मी तुम्हाला सांगतो मग तुम्ही मला प्रश्न करताल की तुम्ही तसं वागता का तर मी पण वागत नाही बघा. आणि मी जे तुम्हाला सांगतो किंवा जे ऐकतात ते पण वागू शकत नाही. म्हणजे हे कठीण असं आपल्याला वाटतं. हे बरोबर आहे तुमचं म्हणणं का बघा रात तटफुट आणि हे तर सर्वसामान्य लोकांमध्ये येत असतं. हे सर्व आपण जगामध्ये ज्यावेळेस राहतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी सर्व लोकांमध्ये त्या दिसतात. परंतु जर कोणाचं तुमचं म्हणणं असेल का मी करत नाही तर तो लबाड बोलतो. तसं नाही. तर आपल्या प्रत्येकामध्ये ते गुण तुम्हाला थोड्या फरकाने ते दिसतात बघा. तर हे जी हा जो प्रकार आहे तर बायबलमध्ये जरी हे सांगितलंय की अशी कर्मे करणारा देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही परंतु हे जे आपण करतो हे वाचतो आणि हे आपण पाहतो हे वचनात लिहिलेलं आहे असं करायचं नाही आणि हे पाहतो तरी आपण ते करत असतो. मग आपण स्वर्गात जाणार नाही का किंवा आपलं रूपांतर होणार नाही का होईल. कशाने होईल प्रभू येशू ख्रिस्ताने तुमची हे जे तुम्ही पाप करता या पापाविषयीचा दंड भरलेला आहे. म्हणजे त्यांनी स्वतःचं रक्त सांडवलेलं आहे आणि म्हणून त्याच्या कृपेने आता हे आपण करू शकतो आपल्या शरीराकडून होतं हे पाप परंतु ख्रिस्ताच्या कृपेने तुमचं तारण होणार आहे. म्हणजे तुम्ही वागता म्हणून नाही म्हणजे नियमशास्त्रावर तुमची भिस्त असेल की मी नियमशास्त्र बायबल प्रमाणे मी वागतो असं जर असेल तर तुमचा न्याय होईल म्हणजे बायबल प्रमाणे म्हणजे तुम्ही चुकणार. परंतु जर तुम्ही स्वतः म्हटलं की प्रभू मी चुकतो प्रभू मला क्षमा कर त्यावेळी तो तुम्हाला क्षमा करेल आणि त्याच्या कृपेने तुमचं तारण होईल. तुम्ही स्वतः चांगले वागतात किंवा हे नियम पाळतात म्हणून तसं होणार नाहीये. ही बायबलमध्ये सबसिडी आहे बघा. कशी की ख्रिस्ताला म्हणत आहे प्रभू मी चुकलेलो हे खरं आहे की हे जे वचनामध्ये लिहिलंय ना हे सांगतो ना तू ते यातलं मी पाळलं नाही आणि मी पाळू शकत नाही प्रभू मला क्षमा कर म्हणून तो म्हटला मला दया पाहिजे यदनी नको. म्हणजे दया म्हणणारा प्रभू मजवर दया कर की मी पाप केलं हे बघ मी यत्न करतो असं नाही प्रभू मजवर दया कर मी चुकलो तर असा म्हणणाऱ्या माणसावर तो दया करतो. म्हणून आपलं परराष्ट्रीय लोक जेव्हा त्याच्याकडे येतात आणि अगदी मनापासून बोलतात की प्रभू मजवर दया कर त्यावेळेस तो तुमच्यावर दया करतो आणि कृपेनं तुमचं तारण होतं बघा. कृपेनं म्हणजे तुम्ही चांगले वागता म्हणून होणार नाही. म्हणजे रूपांतर जे होतं ते तुम्ही चांगले वागता म्हणून नाही तर ख्रिस्ताच्या कृपेने. आणि ती कृपा कशी मिळते तो विषय वेगळा आहे. कृपा कशी मिळवायची तो विषय वेगळा आहे. तर बघा आता याच्यामध्ये तुम्हाला हे शरीर पुनरुत्थान म्हणजे रूपांतर होतं. त्याच्यानंतर हे जीव असतो. हे जीवाचं एक काम असतं आणि हे जीवाचं काम असं लिहिलेलं आहे. कुठं लिहिलेलं आहे तिमोथेचे दुसरे पत्र पाऊलानं तिमोथेला दुसरे पत्र याचा 3रा अध्याय याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे. तिमोथेचे दुसरे पत्र 3रा अध्याय आणि याच्यामध्ये जीवाचं काम लिहिलेलं आहे. आणि जीवाचं काम म्हणजे कोणतं आहे बघा त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे कारण माणसे स्वार्थी धनलोभी बडाईखोर निंदक बायबल काढून तुम्ही ते वाचू शकता. शेवटच्या काळात त्यांनी सांगितलेलं माणसे स्वार्थी धनलोभी बडाईखोर गर्विष्ठ निंदक आई बापास न मानणारे उपार स्मरणारे पवित्र ममताहीन शांतताविषयी छाडखोर असामयी क्रूर चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी विश्वासघातकी हूड गर्वाने फुगलेली असे जे सांगितलेले की हे जीव करत असतो. आता हे सारं काही जीव करतो. आता आपल्याला ते त्याची पारख झाले पाहिजे म्हणजे पार्थिव ध्येय करतो का स्वर्गीय ध्येय करतो का अदृश्य ध्येय करतो म्हणजे कारण हे सर्व काही आपल्यामध्ये असतात. हे हा जो प्रकार आहे आपण पाहतो तर हा आपला जे दिसतं तुम्हाला ते फक्त तुम्हाला हे दिसतं का पार्थिव ध्येयच हे सर्व काही करतो परंतु त्याच्या पाठीमागं तसं तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की एक लहान लेकरू असतं आणि आपण समोरच्याला ज्यावेळी चालतो त्याला म्हणतो त्याला सांगतो त्याला असं बोल आणि जेव्हा ते लहान लेकरू बोलतो तेव्हा ते मोठा माणूस म्हणतो ते लेकराची चूक नाही कारण त्या लेकराला त्याच्या आई वडिलांनी शिकवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होता त्या लेकराला तेवढं ज्ञान नसतं की आपल्याला असं बोलायला पाहिजे परंतु हे शिकवणारा कोण असतो ते आई वडील. म्हणजे तसंच आपण जे पाप करतो तर आपण दिसायला दिसतं की पार्थिव ध्येयच करतो परंतु तसं नाही त्याच्या पाठीमागं जीव करतो का आत्मा करतो का पार्थिव ध्येयाचं काम आहे. हे जेव्हा तुम्ही पाहाल त्यावेळी तुमचे म्हणजे या 3 असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे तुमच्या पुढे मी म्हणतो 3 पार्थिव ध्येयाचं पाप
स्वर्गीय देहाचं पाप आणि अदृश्य देहाचं पाप हे तीन असतात हे. आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तुम्हाला या थेसनीकराच्या तिमोथेच्या याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवलेले 3रा अध्याय 2 तिमोथी त्याच्यामध्ये हे पण. आणि जे लोक असं चांगलं वागतील, आता हे कसं असतं माहितीये का, हे जे काही लोकांच्या उपजात शरीरामध्ये तसा चांगले कोणत्या बी धर्माचा माणूस असेल, तो जर ह्याप्रमाणे जर वागला, आता त्याच्या घरामध्ये बायबल नाही काही नाही, परंतु तो माणूस जर तसा प्रकारे वागला तर तेव्हा त्या माणसाला, अशा लोकांना 1000 वर्षाच्या राज्यामध्ये जागा आहे. कारण त्याला ख्रिस्त माहिती नाही, परंतु तो चांगला वागतो ना, चांगला वागत होतो. आणि म्हणून अशा लोकांना, म्हणजे विधर्मी लोकांना सुद्धा, ज्या लोकांना ख्रिस्त माहित नाही, अशा लोकांना तो 1000 वर्षाच्या राज्यामध्ये घेऊन जातो. तर हे त्या लोकांना तिथं चान्स दिला जातो, त्यांना ती मजुरी दिली जाते. 1000 वर्ष ही त्यांची मजुरी, 1000 वर्षाचं त्यांना आयुष्य दिलं. आणि मग तिथं त्यांना देवाविषयीचं ज्ञान शिकवलं जातं, देव कोण आहे. आणि मग जर त्याच्यामध्ये जर ते चांगले शिकले गेले तर पुढे जे आहे त्यांचा न्याय पुनरुत्थान होणार आहे, तर त्याच्यामध्ये ते त्यांचा न्याय होईल. आणि त्यांना जर तिथं देवाचं ज्ञान झालं तर ते आनंद काळच्या जीवनामध्ये. आणि जर त्यांना देवाचं ज्ञान जर समजा योग्य जर मिळालं नाही तर ते त्या लोकांचा नाश होईल. इथं याच्यामध्ये आता आत्म्याने एक काम केलेलं असतं बघा. तर त्याच्यासाठी मतय कृषी वर्तमान जर आपण काढला मतयाचा, तर मतयामध्ये असं लिहिलेलं आहे, मतय कृषी वर्तमान याचा 15वा अध्याय, मतयाचा 15वा अध्याय मतय कृषी वर्तमानाचा. आणि याच्यामध्ये आत्म्याचं जे काम आहे ते आत्म्याचं काम इथं दाखवलेलं आहे. आत्म्याने काय करायला, आत्मा काय पाप करत असतो, तर आत्म्याने काय करायचं नाही. याच्यामध्ये मतयाचा 15वा अध्याय 19 वचन बघा. दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार आणि जारकर्मे, चोऱ्या, खोटे साक्षी, मुखानी शिवीगाळ, हे जे दाखवलं तर हे म्हटलं, हे कशातून निघतात, हे म्हटलं अंतःकरणातून येतं, म्हणजे आत्मेतून येतं, असं ख्रिस्तानं सांगितलंय बरं काही. की तुम्ही मतय कृषी वर्तमानाचा अध्याय वाचा 15वा आणि 19 वचन, त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे. तर आत्मा हे काम करत असतो. मग जे प्रगटीकरणामध्ये सांगितलेलं आहे, शेवटच्या याच्यामध्ये प्रगटीकरणाचं जर आपण पाहिलं शेवटचं, तर याच्यामध्ये आत्म्याला जे चांगलं काम करतात लोक, जे आत्म्याने चांगलं काम करतात, तर त्या लोकांना तो एक फळ देणार आहे. आणि ते म्हणजे 20वा अध्याय जर तुम्ही काढला तर 20वा अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे 11व वचन. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेले एक जण माझ्या दृष्टी पडला, त्याच्याकडून पृथ्वी व आकाशी पळाली, त्याकरता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेले लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडले गेले, तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, जीवनाचे होते. आणि ज्या त्या पुस्तकामध्ये लिहिले होते त्यावर मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात आला. आणि म्हणून म्हटलेलं, तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यात बाहेर सोडले, मृत्यू अधोलोक यांनी आपल्यातील मृतात बाहेर सोडले, आणि ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. मग आता इथं कधी होणार की आदामापासून जेवढे लोक मरतात, आदामापासून तर 1000 वर्षाचं राज्य संपल्यानंतर, म्हणजे 7000 वर्ष संपल्यानंतर, 6000 वर्ष झाल्यानंतर परत 1000 वर्षाचं राज्य, ते संपल्यानंतर इथं पुनरुत्थान आहे. पुनरुत्थान आहे. आणि ते कोणाचं आहे? आदामापासून तर 7000 वर्षापर्यंतचे जे लोक येतात, जे लोक आत्म्याने चांगलं काम केलेले, अशा सर्व लोकांना तो अनंत काळच्या जीवनामध्ये घेऊन जातो. ही त्यांची आहे मजुरी. अनंत काळचं जीवन ज्या लोकांना लाभल ते, हे 3रं वेतन आहे बघा, ही मजुरी. 3 हे 1000 वर्षाच्या राज्यामध्ये जातं, ही त्यांना मजुरी किंवा वेतन दिले जातं. हे जीवनाचं चांगलं काम करतात. जे लोक शरीराने चांगलं काम करतात त्यांचं रूपांतर होणार आहे, हे त्यांचं वेतन आहे किंवा मजुरी आहे. आणि आत्म्याने जे असं म्हटलेलं, आत्म्याने जर चांगलं काम केलं तर त्या लोकांना अनंत काळचं जीवन मिळेल, ही त्यांची मजुरी आहे. मी हा धावत्या याच्यामध्ये तुमच्या पुढे हा विषय मांडलेला आहे, आणि फक्त मी हा विषय तयार करून देतो तुम्हाला. तर हा विषय तुम्ही बायबल उघडून त्याप्रमाणे वाचा. तुम्हाला मला हे सांगायचं की तुम्हाला भरपूर अशा अडचणी यायला पाहिजे प्रत्येक शब्दाला, की याचा अर्थ काय, किंवा असं लिहिलेलं असं नाहीये, असं कुठे आहे काय, ही सर्व काही प्रश्न तुम्ही मला करा. मी त्याचं बायबलमध्ये कुठे कशी आहे त्याची तुम्हाला लिंक लावून देईल. बायबल मधल्या वचनं कुठे लिहिलेले आहेत, कशाविषयी लिहिलेत, हे तुम्हाला सविस्तर मी सांगेल. आणि म्हणून तुमचे जे प्रश्न असतील तर ते मला तुम्ही कळवा.
आणि मग त्यानंतर तुमचं जर समाधान झालं तर प्रभूला तुम्ही धन्यवाद मानू शकता. तो विषय तुम्हाला कळेल. आणि म्हणून तरी पण मी धावते याच्यामध्ये हा विषय तुमच्या पुढे मांडला. कदाचित हे समजण्यासाठी थोडंसं किचकट जाईल, परंतु हा गहन विषय आहे आणि गहन गोष्टी तुम्हाला ख्रिस्त यायच्या अगोदर समजल्या पाहिजे. आणि म्हणून आज मी तुमच्या पुढे ह्या व्हिडिओच्या आधारे तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे. त्या सर्वांनी मनपूर्वक, काळजीपूर्वक वाचून, बायबल वाचून, प्रार्थनापूर्वक समजून घ्यायचा प्रयत्न करा. देव तुम्हा प्रत्येकाला सहाय्य करो. आणि माझी पण इच्छा आहे की तुम्हा प्रत्येकाला हा समजो. आणि म्हणून आज मी तुम्हाला थोडासा एक विषय घेतला, तो वेतन. हा वेतन तुम्ही काळजीपूर्वक वाचून इतरांना पण, आपल्या नातेवाईकांना सांगा आणि प्रभूची सुवार्ता तुम्ही या माध्यमाच्या द्वारे करू शकता. देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुमच्या घराण्याला, तुमच्या लेकरांना, ऐकणाऱ्या सर्वांना आशीर्वाद देव. धन्यवाद.